हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वनसेवक पदाची जी जाहिरात पुढील महिन्यात येणार आहे त्याच्याबद्दलची विस्तृत अशी माहिती, त्याचबरोबर पात्रता काय असतील, त्याचबरोबर पेमेंट किती असेल आणि जिल्हा वाईज जागा किती आहेत याची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर पुढे जे मी पीडीएफ तुम्हाला दाखवणार आहे, ही पीडीएफ तुम्हाला हवी असल्यास आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करायला विसरू नका. चला सुरुवातीला पात्रता पाहूयात. या असणाऱ्या वनसेवक पदासाठी हा ऑफिशियल असणारा GR आहे. तर काय पात्रता आहेत बघा. इथं पहिली पात्रता लिहिली आहे, सदर संवर्ग हा 100% म्हणजे 100% सरळ सेवेने भरण्यात येईल, ह्याच्यात काही असणारी शंका नाही. त्याच्यानंतर दुसरी असणारी पात्रता याच्यामध्ये किंवा अट सांगलेली आहे, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यावयाची आहे त्याच वन विभागातील रहिवासी असला पाहिजे. म्हणजे जसं समजा उदाहरणादाखल भंडारा जिल्ह्याचा एखादा व्यक्ती आहे तर तो भंडारा असणाऱ्या वनवृत्तामध्ये किंवा भंडाऱ्याच्या ज्या असणाऱ्या डिव्हिजनमध्ये तेवढ्याच ह्याच्यामध्ये त्याची नियुक्ती होत असणार, त्याच्यात बाहेर जाणार नाही. जसं भंडाऱ्याचा माणूस चंद्रपूरला फॉर्म भरू शकणार नाही. त्याच्यानंतर पुढे बघा, तिसरं असणार इथं सांगितलंय, सदर पद गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी S1 नुसार 15,000 ते 47,600 अशी राहील. म्हणजे स्टार्टिंग जो स्केल पे असेल तो 15,000चा असेल तर शेवट 47,600. सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहील. त्याच्यानंतर पुढे बघा, इथे एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षात असू द्या, कारण भरपूर मुलं याच्याकडे असणारं दुर्लक्ष करू शकतात. तर इथं बघा, सदर पदावर नियुक्ती करता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. म्हणजे जर समजा एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट असेल तर त्याला हा फॉर्म भरता येणार नाही. कमाल वयोदय मर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबतचे हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे. महत्वाचा मुद्दा आहे इथं. म्हणजे जे लोक 10वी पास आहेत त्यांच्यासाठी तर आहे, पण जास्तीत जास्त 12वी पास वरचेच असणारे लोक याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्या पुढचे लोक इथं फॉर्म भरू शकत नाहीत. ही महत्वाची अट इथं टाकलेली आहे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. त्याच्यामुळं इथं असणारी ही अट टाकलेली आहे. काय अट आहे तुमच्या लक्षात आली असेलच, तरी परत एक वेळ तुमच्यासाठी मी सांगतोय की जास्तीत जास्त वनसेवक पदासाठी या ठिकाणी 12वी पास चालतो. कोणी म्हणणार आम्ही ग्रॅज्युएट आहोत, तर ग्रॅज्युएट वाल्यांसाठी हा असणारा फॉर्म नाही. किंवा ज्यांनी ऍडमिशन पण घेतलेला असेल फर्स्ट इयर सेकंड इयरला, तरी त्या ठिकाणी असणार त्या व्यक्तीला इथं असणार हा फॉर्म भरता येणार नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या लोकांनी लक्षपूर्वक असणार इथं हा मुद्दा हायलाइट करून ठेवा की ग्रॅज्युएट स्टुडंटना विद्यार्थ्यांना असणार हा फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही म्हणाल आम्ही लपून ठेवतो, इथं स्पष्ट लिहिलं आहे, कमाल वयोदय मर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबतचे हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे. तुमच्याकडून लिहून घेण्यात येईल आणि पुढे जाऊन जर तसं काही तुमच्या विरुद्ध सापडलं तर तुमची असणारी नोकरी खतऱ्यामध्ये येऊ शकते, धोक्यात येऊ शकते. पुढचा मुद्दा बघूयात काय म्हणलेला आहे. वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात येणार आहे. मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केले असावे अशी अट राहील. परंतु रोजंदारी मजुरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरणे दाखल केली असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतरच वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. त्याच्यानंतर शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा इथे एक लक्षात घ्या. वनरक्षक म्हणजेच गट क फॉरेस्ट गार्ड ज्याला आपण म्हणतो मधील 25% पद ही वनसेवकामधून पदोन्नतीनं म्हणजेच प्रमोशनद्वारे भरण्यात येतील.
वन विभागात सध्या असलेले वनमजूर हे खालील प्रमाणे काम करतच राहतील. त्या आधारे वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य जबाबदाऱ्या खालील प्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहेत. म्हणजे वनसेवक म्हणून जर लागलं तर त्याची काम काय असतील ही इथं यादी दिली आहे. ती यादी काय आपण पाहणार नाही. इथं आपण महत्वाचा पुढचा मुद्दा पाहणार आहोत की पहिलं असणारं वेतन किती मिळणार आहे. तर बघा, एका वनसेवकाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 असेल. मूळ वेतन 15,000 फर्स्ट पेमेंट. त्याच्यामध्ये महागाई भत्ता 46% आत्ताच्या असणाऱ्या ह्याच्यानुसार 6,900. घरभाडे 18% 3,600. स्थानिक पूरक भत्ता 90 रुपये. वाहतूक भत्ता 1,000 रुपये. कायम प्रवास भत्ता 1,500 रुपये. असं पहिलं मिळून असणारं 28,090 रुपये हे असणारं पहिलं पेमेंट असेल वनसेवकाचं. गट ड चं पद असताना पण बघा इतकं सारं पेमेंट असणारं त्याच्यासाठी आहे. आता इथं यांनी पुढे सांगितलेलं अशा प्रकारे एका वनसेवकास 12 महिन्यात 3,37,080 रुपये. त्यानुसार 12,991 वनसेवकांचे पदाकरता वर्षाचा खर्च, एक वर्षाचा खर्च 4,90,90,06,280 रुपये इतका वार्षिक खर्च असणारा अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे यांनी असणारं कॉपी वगैरे इकडचं तिकडचं दाखवलं आहे, ते जाऊ द्या. आता आपण असणारं जागा पाहूयात जिल्ह्यानुसार किती आहेत. तर बघा, इकडे या ठिकाणी वनवृत्त दिलेला आहे. त्याच्यानंतर वन विभाग आहे. 1/4/2024 रोजी कार्यरत अधीनस्थ वनमजूर. क्षेत्रीय कामाकरता अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे किंवा नाही, कसे असल्यास संख्या इथं त्यांनी सांगितलंय. आता नागपूर वनवृत्त, नागपूर वन विभाग, एकूण वनमजूर असणारे 332 आहेत. या ठिकाणी अधिक किती पाहिजेत तर 189 पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे नागपूर. याच्यामध्ये वर्धा, वर्ध्यामध्ये सध्या 71 आहेत, 168 ची गरज आहे. पुढचं भंडारा, सध्या 57 आहेत, 171 ची गरज आहे. त्याच्यानंतर नागपूर मधलंच गोंदिया 138 आहेत, 205 पाहिजेत. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर सध्या 70 आहेत, 214 पाहिजे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव गोंदिया 19 आहेत, 84 ची गरज आहे. कार्य आयोजना विभाग नागपूर सध्या एकही नाही, 1 पाहिजे. अशा पद्धतीमध्ये पुढे अजून दाखवलंय बघा. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया सामायिक याच्यामध्ये 39 आहेत, 94 ची गरज आहे. असं एकूण सध्या 726 आहेत आणि टोटल गरज आहे 1126. म्हणजे नागपूर डिव्हिजन मध्ये किती जागा निघणार? 1126. आणि त्याचा जिल्हानिहाय आकडा इथं आपण पाहिलेला आहे. सध्या कार्यरत असलेले वनमजूर आणि त्याच्यानंतर इकडं आपण वनसेवक होणारे किती जागा निघणार याचं जिल्हा वाईज असणारा आकडा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. चला पुढचा असणारा वन विभाग पाहूयात. चंद्रपूर वन विभाग, वनवृत्त चंद्रपूरचा असेल. याच्यामध्ये सध्या निर्देशक विभाग चंद्रपूर सध्या 0 आहेत, लागणार पण नाहीत. ब्रह्मपुरीमध्ये सध्या 33 आहेत, 104 पाहिजे. मध्य चांदा वन विभाग सध्या 96 आहेत, 158 पाहिजेत. चंद्रपूर वन विभाग 24 आहेत, 122 पाहिजे. बफर मध्ये सध्या 33 आहेत, 98 पाहिजे. कोर मध्ये 10 आहेत, 141 पाहिजे. कार्य आयोजना सध्या 1 आहे, 1च पाहिजे. सामायिक चंद्रपूरमध्ये या ठिकाणी 1 आहेत, 23 पाहिजे. अशा एकूण 647 जागा या ठिकाणी कुठं निघणार आहेत तर चंद्रपूर डिव्हिजन मध्ये निघणार आहेत. त्याच्यानंतर पुढचं गडचिरोली. तर गडचिरोलीमध्ये बघा, गडचिरोली मधला आलापल्ली सध्या 63 आहेत, 602 पाहिजेत. सिरोंचा सध्या 46 आहेत, 200 ची गरज आहे. भामरागड सध्या 23 आहेत, 18 पाहिजेत. गडचिरोलीमध्ये सध्या 89 आहेत, 363 पाहिजेत. वडसा सध्या 47 आहेत, 338 पाहिजेत. वनसंवर्धन तज्ञ चंद्रपूर सध्या 4 आहेत, 16 पाहिजे. आल्लापल्ली वन्यजीव विभाग 3 आहेत, नाही पाहिजे 1 पण. आणि सामायिक गडचिरोलीसाठी सध्या 2 आहेत, असे एकूण 9 पाहिजेत. तर टोटल इथल्या असणाऱ्या 1146 जागा या ठिकाणी असणाऱ्या रिक्त आहेत. कोणत्या विभागामध्ये तर गडचिरोली विभागामध्ये असणाऱ्या आहेत. पुढचा जिल्हा वनवृत्त आहे या ठिकाणी अमरावती. याच्यामधला मेळघाटमध्ये सध्या 247 आहेत, अजून 443 पाहिजे. परत सिपना, गुगामूल, मेळघाट, अकोट, अकोला याच्यामध्ये सध्या 136 आहेत, 241 पाहिजे. सामायिक क्षेत्र अमरावती, बुलढाणा, अकोला सध्या 24 आहेत, 72 पाहिजेत. कार्य आयोजना अमरावती सध्या 1 आहे, 6 पाहिजे. वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा
सध्या या ठिकाणी 3 आहेत, 15 पाहिजे. असे एकूण अमरावतीमध्ये 777 असणारे जागा निघणार आहेत. पुढचं यवतमाळमध्ये निर्देशन विभाग 00. वाशिममध्ये सध्या 18 आहेत, 10 पाहिजे. पुसदमध्ये 26 आहेत, 91 पाहिजे. पांढरकवडा 39 आहेत, 88 पाहिजे. पुढचं या ठिकाणी मूल्यांकनमध्ये आणि कार्ययोजनामध्ये 0. पांढरकवडामध्ये 13 आहेत, 63 पाहिजेत. सामायिक वाशिममध्ये 5 आहेत, 6 पाहिजे. सामायिक वन विभाग यवतमाळ 2 आहेत, 22 पाहिजे. यवतमाळमध्ये अशा एकूण 455 असणाऱ्या जागा निघणार आहेत. पुढच्या महिन्यामध्ये याची ऍड येऊनच जाईल. पुढचा विभाग या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या 264 आहेत, एकही नाही पाहिजे. नांदेडमध्ये सध्या 181 आहेत, 402 पाहिजे. हिंगोलीमध्ये 16 आहेत, 22 पाहिजे. बीडमध्ये 85 आहेत, 158 पाहिजे. धाराशिवमध्ये एकही नाही. जालनामध्ये 10, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1, सामायिक छत्रपती संभाजीनगरमध्ये 33, बीडमध्ये 35, जालना 40, नांदेड 52, परभणी 0, हिंगोली 28 असे एकूण छत्रपती संभाजीनगरमध्ये 781 जागा निघणार वनसेवकच्या. पुढचा असणारा धुळे. आता डायरेक्ट किती आहेत हे नाही सांगत, किती निघणार आहेत तेच सांगतो. धुळेमध्ये 150, नंदुरबार 66, मेवासी 12, जळगाव 128, यावल 50, नाशिक वन्यजीव 20, छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभाग 20, संशोधन जालना 5, पाल 5, धुळे 2, नंदुरबार 20, जळगाव 42. पुढचा असणारा पाहूयात. यामध्ये एकूण धुळेमध्ये एकूण असणाऱ्या 520 जागा निघणार आहेत. पुढचा आता बघा नाशिक. पश्चिम विभाग नाशिकला 111, पूर्व विभाग नाशिकला 205, नगरला 72, नाशिकला 4, मूल्यांकनमध्ये 1, पुणे वन्यजीव 8, नाशिकला 12, सामायिक वन विभाग नाशिक 40, सामायिक वन विभाग अहमदनगर 28 असे एकूण 481 असणाऱ्या कुठं तर धुळे वनवृत्तात असणार आहे. ठाणेमध्ये 155 पाहिजे, डहाणूला 164, जव्हार 130, शहापूर 101, अलिबाग 87, रोहा 15, कार्ययोजना डहाणू 2, त्याच्यानंतर ठाणेमधला 234, ठाणे वन्यजीव मध्ये 220, सार्वजनिक सामायिक ठाणे 23, अलिबागला 29, भूमी अभिलेख पनवेल 2, वाडा 6, शहापूर 5, कक्षला आणि कोकणला 0 अशा एकूण या ठिकाणी 1175 ठाणेला असणाऱ्या जागा आहेत. त्याच्यानंतर पुणे दिले, पुणेला 211, जुन्नर 129, सोलापूर 76, पुणे वन्यजीव विभाग 52, संशोधन पुणे 3, सोलापूरला 26 असे पुणे विभागामध्ये 507 असणाऱ्या जागा निघणार आहेत. पुढचा आहे कोल्हापूर 190, सातारा 129, सावंतवाडी 35, सांगली 105, चिपळूण 26. त्याच्यानंतर पुढचं कोयना 195, चांदोली 31, सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर 33, 29 कोल्हापूर, सांगली 25, सातारा 12 अशा पद्धतीमध्ये टोटल इकडे असणारा 831 जागा या असणाऱ्या कोल्हापूरमध्ये निघणार आहेत. असे टोटल या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे 8446 हे असणारं सध्याचं आहे. आणि एकूण महाराष्ट्रात पहिल्याचे 45 असे मिळून असणारे 12,991 जागा या ठिकाणी असणाऱ्या आहेत. तर अशा पद्धतीमध्ये संपूर्ण जागा या ठिकाणी पाहिलेल्या आहेत, पात्रता पाहिलेल्या आहेत, पेमेंट सर्व पाहिले आहे. काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो, या व्हॉट्सअपवर मला तुम्ही असणारा मेसेज करू शकता. तर नंबर या ठिकाणी असा आहे बघा 8010904800 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.